मी सुरुवात करतो. पेपर नंबर 3 पासून आपण सुरुवात करूया. लोकप्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. थोडा परिचय आपला याच्याशी झालेला आहे, थोडी चर्चा आपण केली आहे, पण आज त्या पेपरला आपण सुरुवात करतो. लोकप्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आता यातल्या ऍडमिनिस्ट्रेशन या शब्दापासून सुरुवात करूया. आता ऍड प्लस मिनिस्ट्रेअर असा लॅटिन शब्द येतो, म्हणजे टू सर्व, म्हणजे लोकांची सेवा करणं. लोकांची सेवा करणं हे ज्याचं काम आहे त्याला म्हणतात प्रशासन, लोकप्रशासन. आता लोकप्रशासन नंतर बघू, आधी प्रशासन म्हणजे काय हे समजण्याचा प्रयत्न करूया. प्रशासन ही प्रक्रिया आपण सगळेच नेहमीच करत असतो. आता त्याच्यासाठी एक शब्द असा कॉइन केलेला आहे, सगळे शब्द मिळून त्याचे पहिली आद्याक्षर घेऊन एक शब्द तयार केलेला आहे. त्याचा संदर्भ थोडा वेगळा आहे, पण आत्ता इथे ऍडमिनिस्ट्रेशनचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने मी तो वापरतोय, तर तो पुन्हा आपल्याला नंतर वेगळ्या संदर्भात पाहायचाच आहे. पोस्ट कॉर्ब, POSDCORB. P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन, O फॉर ऑर्गनायझिंग संघटन, S फॉर स्टाफिंग नोकर भरती, D फॉर डायरेक्टिंग मार्गदर्शन सल्ला, CO फॉर कोऑर्डिनेटिंग समन्वय. सहकार्य आणि समन्वय याच्यामध्ये फरक आहे, हे इथे आता परत लक्षात ठेवा. उदाहरण मी सांगतो त्याचं तुम्हाला. रिपोर्टिंग म्हणजे अहवाल सादर करणं. बजेटिंग हे शेवटी आहे, पण इंग्लिशमध्ये म्हणतात ना की लास्ट बट नॉट द लीस्ट. तसा अर्थसंकल्प हा सगळ्यात पहिल्यांदा यायला हवा, याच्याशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही. फायनान्स इज द सोल ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. म्हणजे अर्थव्यवस्था किंवा आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक तरतूद असल्याशिवाय प्रशासनामध्ये जान नाही. तर प्रशासनाची जान म्हणजे काय आहे, प्रशासनाचा आत्मा म्हणजे काय आहे, अर्थव्यवस्था, पैसा. तुम्ही प्लॅनिंग भरपूर कराल, पण ते सगळे तुमचे हवेतलेच प्लॅन्स राहतील, हवेतलेच मजले राहतील. ते प्रत्यक्षात यायसाठी तुमच्याकडे पैसा पाहिजे, बजेट पाहिजे. त्यामुळे पोस्ट कॉर्ब, आता हे तुम्ही करता की नाही ते बघा. तुम्ही उदाहरणार्थ कॉलेजला यायचं आहे, आता बरेच दिवसात आलेला नाहीये, पण जेव्हा केव्हा तुम्ही आधी येत होता किंवा नंतर सुद्धा याल, त्यावेळेला तुम्ही प्लॅनिंग करता. 6:30 वाजताचं लेक्चर आहे, मग मी राहतोय दादरला, कॉलेज आहे परेलला, म्हणजे इन्फॉर्मेशन सगळी तुम्ही हळूहळू कलेक्ट करायला लागता. मग दादर पासून परेल पर्यंत अंतर किती आहे, चालत 15 मिनिटात जातोय, मग 5:15ला निघालं पाहिजे. बसनी, लोकलनी, टॅक्सीनी असे अनेक मार्ग आहेत. तर कोणत्या मार्गाने जाणं सगळ्यात चांगलं, मी हे नियोजन करणार. मग 6 वाजता मला समजा निघायला लागत असेल, तर त्याच्या आधी मी तयार झालेलं असलं पाहिजे. मग पुढे 6 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत लेक्चर्स आहेत, म्हणजे मध्ये मला खायला प्यायला चहा पाणी काही मिळणार नाहीये, तर त्याची पण तरतूद केली पाहिजे. बरोबर एक पाण्याची बाटली मला घेतली पाहिजे. मी त्यावेळेला काही औषध घेत असेल तर मला ते बरोबर ठेवलं पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅन करता. ऑर्गनायझिंग, आता याच्यासाठी आणखीन एक मोठं उदाहरण घेऊ. मी खाली इथे लिहिलंय लग्नाचं उदाहरण. एखाद्या घरामध्ये लग्न असेल, तुम्ही हे केव्हा तरी प्रत्येकाने अनुभवलेलंच असेल. इंडियन वेडिंग, बिग फॅट इंडियन वेडिंग असं म्हणतात त्याला. म्हणजे बऱ्याच वेळेला युरोप अमेरिकेमध्ये
किंवा आपल्याकडे सुद्धा अलीकडे साधेपणाने जी लग्न होतात ते कधी झाली कळत पण नाही. पण आपल्याकडे तसं नसतं. विशेषतः पंजाब वगैरे भागामध्ये 2-2 आठवडे त्याचे कार्यक्रम चालतात. मेहंदी असेल, आणखीन काय हळद असेल, सर्व धर्मांमध्ये सर्व जातींमध्ये तुम्हाला हे भारतामध्ये दिसेल. तर लग्न हा एक मोठा समारंभ असतो, मोठा कार्यक्रम असतो. ते कुठलं तरी एक कार्य ते करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला हे पोस्ट कॉर्ब सगळं करावंच लागतं. मग घरातले जे कोणी मोठी मंडळी असतील, जबाबदार मंडळी असतील, ते प्लॅनिंग करायला बसतात. मग सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं जातं. किती अन्नधान्य आणावं लागेल, किती जागा लागेल, मग शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडून किंवा एखादा मग बिल्डिंग मध्ये फ्लॅट रिकामा असेल तर तो स्वतःच्या ताब्यात घेणं, मग तिथे काय ठेवायचं, तिथे कोणाला राहायला सांगायचं, सगळं प्लॅन केलं जातं. ऑर्गनाइज करणं म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, की एकत्रीकरण करणं आणि कामाचं विभाजन पण करणं. मग तुम्ही इथे ऑर्गनायझिंग करता म्हणजे पहिल्यांदा साधनं सगळी गोळा करणार आहात, पैसा लागणाऱ्या सगळ्या वस्तू, म्हणजे लग्नाच्या ठिकाणी काही विधी असतील तर ते विधीसाठी अगदी पान सुपारीपासून सगळ्या गोष्टी लागतात. ते प्रत्येक धर्माप्रमाणे जातीप्रमाणे परत वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचं महत्व आहे. तर ते सगळं ऑर्गनाइज करणं. स्टाफ बरोबर नसेल तर बरंच प्रचंड गोंधळ होऊ शकतो. ज्याला जे जमतं तेच त्याला सांगितलं पाहिजे, ज्याला जे समजतं तेच त्याला सांगितलं पाहिजे. योग्य माणसाची योग्य ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे. याला म्हणतात नोकर भरती आणि गुणवत्तेच्या आधारावर नोकर भरती. आपल्याकडे कौटिल्याचं एक उदाहरण सांगतात. कौटिल्यानी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातला त्याचा काळ आहे. त्या काळामध्ये राणीच्या महालावरचा अधिकारी नेमायचा, तर तो कसा नेमावा, त्याची परीक्षा कशी घ्यावी, याच्याबद्दल एक सांगून ठेवलंय. त्या नोकर भरतीच्या वेळेला मला ते अगदी जरूर सांगावं असं वाटतं उदाहरण. तो असं म्हणतो की राजानी एक दवंडी पिटवावी आणि लोकांना बोलवावं की तुम्हाला राणीच्या महालावर अधिकारी म्हणून काम करायचंय, ज्याला इच्छा असेल त्यांनी महालामध्ये या दिवशी हजर राहावं. मग महालात आल्यानंतर सभागृहामध्ये मोठी सभा भरेल, सगळे जमतील. मग तिथे एक जनरल असं सांगितलं जाईल की काय काय तुमची कामं असतील, काय काय जबाबदाऱ्या असतील, आणि मग जुजबी प्रश्न काही जणांना विचारले जातील आणि त्यांना मग सांगितलं जाईल की आता राजाने तुमचं निरीक्षण केलेलं आहे आणि तुमच्याबद्दलची काय माहिती आहे ती पण घेतलेली आहे, तुम्ही दिलेली माहिती पण आमच्याकडे आहे. तर तुमच्या एकूण सगळ्या बॅकग्राऊंडच्या आधारावरती तुम्हाला आम्ही निरोप पाठवू, ज्यांना गरज असेल त्यांना आम्ही बोलवू. तर आजची ही सभा बरखास्त झाली. आणि मग नंतर राजाचे गुप्तहेर किंवा राजाची माणसं ही प्रत्येकाकडे जातील आणि त्याला असं सांगतील की तू ज्या दिवशी महालामध्ये आला होतास मुलाखतीच्या दिवशी, तर वरती राणी बसली होती आणि वरती खिडक्या असतात महालांना. तुम्ही आपल्या जुन्या बघितलं असेल, पिक्चर्स मध्ये तरी बघितलं असेल की वरच्या बाजूला असं सज्जा म्हणतात त्याला, तर त्या खिडक्या असतात, तिथे राणी बसायची पडद्याच्या आड, आणि तिथून तिला सगळं दिसायचं पण तिला कोणी बघू शकायचं नाही. तर राणीने तुला बघितलं आणि राणी तुझ्यावरती फिदा झाली. प्रत्येक आलेल्या माणसाला राजाचा माणूस जाऊन एकटं गाठून सांगेल. आणि राणीने असं सांगितलंय की तिला तुझ्याशीच लग्न करायचंय. म्हणजे ऍक्च्युअली ती राणी आहे राजाची, पण ती असं आता सांगते, असा हा माणूस त्याला सांगतोय जो मुलाखतीला आला होता त्याला, की राणी तुझ्यावरती फिदा आहे, तिला तुझ्याशी लग्न करायचंय, पळून जाऊन ती लग्न करणार आहे आणि मग नंतर आपण राजाचं काय करायचं ते बघू, शक्यतो काटा काढून टाकू. पण तू या दिवशी या ठिकाणी रात्री 12 वाजता येऊन थांब, मी तिथे येते, मग आपण तिथून पुढचं प्लॅनिंग करू.
प्रत्येकाला अशी इन्फॉर्मेशन दिली जाईल. कौटिल्य असं म्हणतो की जे जे तिथे 12 वाजता येतील त्यांना उचला आणि तुरुंगात टाका. याचा अर्थ असा की ते त्या पदावर काम करायला लायक नाहीयेत. ते जर काम ज्यांना अजून मिळालेलं नाहीये, नोकरीवरती अजून नाहीये, तर राणीने सांगितलेल्या राणीच्या निरोपावरून, तो निरोप खरा की खोटा हे तपासण्याचं भान पण त्यांना राहिलं नाही. राणीचा निरोप आहे असं म्हटल्यानंतर ते भुलले आणि ते राणी बरोबर पळून जाऊन लग्न करायला पण तयार आहे. कोणत्या स्थितीत? जेव्हा त्यांना काही नोकरी नाहीये, काही स्थान नाहीये तेव्हा. मग अशा माणसाला जर राणी महालावरती प्रमुख म्हणून नेमलं तर तो काय करेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. त्यामुळे कौटिल्य असं म्हणतो की या सगळ्यांना उचला आणि तुरुंगात टाका. जो तिथे येणार नाही त्याची आणखीन चौकशी करा, आणखीन वेगवेगळ्या मार्गांनी. म्हणजे तो लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये की तो आला नाही याचा अर्थ तो चांगला आहे. तो हुशार आहे, म्हणजे या सगळ्या बावळटांपेक्षा तो जास्त हुशार आहे, तो जास्त घातक पण असू शकेल. मग त्याची आणखीन चौकशी करा आणि मग त्याला अंतिमतः नियुक्त करा. तर नोकर भरती ही अशी काळजीपूर्वक केली पाहिजे असं इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये, म्हणजे 3rd सेंचुरी BC कौटिल्य सांगतो. आधुनिक काळामध्ये बऱ्याच वर्षापर्यंत, अगदी 18व्या 19व्या शतकापर्यंत नोकर भरती ही गुणवत्तेच्या आधारावरती झालेली नव्हती. राजाच्या मर्जीप्रमाणे भरती केली जायची. राजाच्या मर्जीतल्या माणसांची नियुक्ती केली जायची, मग ते आपल्या हाताखालच्या माणसांची नियुक्ती करायचं. म्हणजे गुणवत्ता अशी नसायची, ओळखी पाळखीच्या आधारावरती नियुक्त्या व्हायच्या. अमेरिकेमध्ये तर एक भयानक पद्धत होती, त्याला स्पॉइल्स सिस्टीम असं म्हणतात, मलिदा पद्धत. अगदी 19व्या शतकापर्यंत चालू होती. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष असतो, अध्यक्षांची निवडणूक दर 4 वर्षांनी होते. अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये जो त्या अध्यक्षाच्या बाजूनी प्रचार करेल त्या सगळ्यांना निवडून आला समजा तो अध्यक्ष, तर तो त्या सगळ्यांना आपल्या प्रशासनामध्ये नोकरीला लावेल. त्याला स्पॉइल्स किंवा मलिदा देणं असं म्हणतात. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काम केलं तर मी तुम्हाला आता नोकरी देतो. मग त्याचा कार्यकाळ 4 वर्षांचा. 4 वर्षांनी पुन्हा निवडणुका होणार, पुन्हा त्याने प्रचार करायचा. समजा दुसऱ्या टर्म मध्ये पण तो प्रेसिडेंट निवडून आला तर दुसऱ्या टर्म मध्ये पुन्हा त्यांची नोकरी कायम राहील. थोडेफार इकडे तिकडे बदल होतील, काही सोडून जातील, काही नवे येतील, ते चालत राहील. पण साधारणपणे 8 वर्षापर्यंत तुम्ही नोकरी करू शकता. पण सगळेच अध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष हे काही तितके लकी नसतात, ते दुसऱ्या टर्मला निवडून येत नाहीत. तर मग दुसरा जो येईल तो आधीच्या सगळ्यांना काढून टाकेल आणि आपली सगळी माणसं त्याच्यामध्ये भरती करेल. हे अमेरिकेमध्ये वर्षानुवर्ष चाललेलं होतं आणि त्याच्यामुळे प्रशासकीय व्यवस्था ही अस्थिर होती. म्हणजे नवीन माणसाला काय काम करायचंय हे समजे तोपर्यंत त्याची घरी जाण्याची वेळ यायची. 4च वर्ष त्याचं कार्यकाळ असायचं, 4चं जास्तीत जास्त 8. अमेरिकेमध्ये 3ऱ्या कालावधीसाठी राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवू शकत नाही. तुम्ही बघितलं असेल, ओबामाने 2 कार्यकाळ उपभोगले, 3ऱ्या वेळेला ते अजूनही तरुण आहेत, अजूनही ऍक्टिव्ह आहेत, पण त्यांनी निवडणूक लढवू शकले नाहीत ते, कारण तसं घटनेमध्ये तरतूद आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रशासनामध्ये तुम्ही राहणार किती काळ, तर 8 वर्ष. अगदी त्याच पक्षाचा माणूस निवडून आला तरी माणूस वेगळा असल्यामुळे त्याची लॉयल माणसं तो नेमणार, त्याची विश्वासू माणसं तो नेमणार. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकाळ किती, 4 वर्ष ते 8 वर्ष. तर अमेरिकेमध्ये सुद्धा अस्थिरता होती. इंग्लंडमध्ये असं राजाच्या मर्जीत, सरदाराच्या मर्जीतले लोक, नातेवाईकशाही त्याला म्हणतो आपण, तसं इंग्लंडमध्ये होतं. पण ब्रिटनमध्येच ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. 1858 पासून हा प्रयोग त्यांनी अंमलात आणला. जॉन स्टुअर्ट मिल नावाचा एक मोठा विचारवंत,
तुम्ही TY ला पॉलिटिकल सायन्स घेतलं तर त्याच्यामध्ये जॉन स्टुअर्ट मिलचा अभ्यास पण आहे. तर हा विचारवंत, याचे वडील पण विचारवंत होते. तर हा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मोठ्या प्रशासकीय पदावर होता. त्यांनी याला जबाबदारी दिली ईस्ट इंडिया कंपनीनी की तुम्ही कंपनीमध्ये आम्हाला नोकर भरती करायची आहे, चांगली माणसं नेमायची आहेत, तर त्याच्यासाठी काहीतरी परीक्षा पद्धती शोधून द्या. मग त्यांनी परीक्षा पद्धती डिझाईन केली. मग त्याच्यामध्ये अगदी त्यांनी घोडेस्वारी, वेगवेगळी त्यावेळेला अस्तित्वात असलेली वाहनं चालवता येणं, बंदूक चालवता येणं, इथपासून ते मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स अशा सगळ्या गोष्टींच्या परीक्षा एक अशी व्यवस्था तयार करून दिली. ईस्ट इंडिया कंपनी किंवा एकूणच ब्रिटिश अत्यंत हुशार. प्रयोग करायचा म्हणजे तो आपल्यावर नाही करायचा, तो दुसऱ्यावर कोणावर तरी करून बघायचा. चांगला झाला तर ठीक आहे, त्यांचंच भलं होईल आणि मग त्यांचं भलं केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. आणि जर समजा फसला तर आपलं नुकसान नाहीये, दुसऱ्याचं कोणाचं तरी नुकसान होणार आहे. तर त्यांनी प्रयोग भारतामध्ये करायचा ठरवला. इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ICS त्याला म्हणतात, त्यांनी सुरू केली. इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजे भारतीय प्रशासनामध्ये काम करण्यासाठी तिथे नोकर भरती केली जाईल. आता ही इंडियन सिव्हिल सर्व्हिस, सेशन नावाचे आपले एक इलेक्शन कमिशनर होते, ते नेहमी म्हणायचे इट वॉज नायदर इंडियन नॉर सिव्हिल. सिव्हिल म्हणजे सभ्य, सुसंस्कृत, अँड नॉर नेव्हर ए सर्व्हिस. ते सेवा कधीच नव्हती. हे इंडियन नव्हते कारण का, तर पहिल्यांदा जेव्हा 1858 मध्ये परीक्षा झाली ICS ची, ती लंडन मध्ये झाली. त्या परीक्षेला बसायला परवानगी फक्त ब्रिटिश माणसाला होती, भारतीयांना नव्हती. आणि त्या परीक्षेमध्ये जे पास होतील, ज्यांना नोकरी मिळेल, ज्यांचं सिलेक्शन होईल, त्यांना भारतामध्ये कलेक्टर आणि तिथून पुढच्या पदांवरती नोकरी करण्यासाठी पाठवलं जाईल. अशी ती ICS ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केली. जॉन स्टुअर्ट मिलनी सगळं डिझाईन करून दिलं. तर ही 1858 मध्ये पहिल्यांदा पद्धती सुरू करण्यात आली. मग पुढे मग त्या परीक्षा भारतात व्हायला लागल्या. मग भारतीय लोकांना त्याच्यात बसायला परवानगी मिळाली. योगी अरविंद हे त्या परीक्षेला बसले होते, पण मग काही कारणाने घोडेस्वारीच्या परीक्षेमध्ये ते फेल झाले आणि मग त्यांना ICS हे पद नाही मिळालं. बाकी सगळ्या परीक्षा ते पास झाले होते. काही लोक म्हणतात की त्याने मुद्दाम केलं, त्यांना क्रांतिकार्यात जायचं होतं, त्यामुळे प्रशासनात जायचं नव्हतं, म्हणून त्यांनी ते मुद्दाम घोडेस्वारीमध्ये ते फेल झाले. ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. तर ICS ही परीक्षा पद्धती शोधून काढली, गुणवत्तेच्या आधारावरती नोकर भरती, त्याला स्टाफिंग असं म्हणतो आपण. तर स्टाफिंग, आता मगाचं आपलं लग्नाचं उदाहरण परत चालू ठेवू. मग इथे पण तुम्हाला स्टाफिंग करावं लागतं. ज्याला स्वयंपाक चांगला येतो त्यालाच स्वयंपाकघरामध्ये ठेवलं पाहिजे. ज्याला प्रिंटिंग मधलं कळतं त्यालाच पत्रिका छापायला पाठवलं पाहिजे. ज्याला दुकानात जाऊन, किराणा मालाच्या दुकानात जाऊन चांगला गहू तांदूळ निवडून आणता येतो त्यालाच तिकडे पाठवलं पाहिजे. म्हणजे ज्याची जी क्षमता आहे त्याच्याप्रमाणे ती ओळखून त्याला ते काम दिलं पाहिजे. तर हे आपण साधारणपणे करतो, आपले घरातले ज्येष्ठ माणसं असतात ते करतात. त्याच्यानंतर गरज असते एखादं काम चांगलं होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनाची, डायरेक्टिंग म्हणतो आपण. म्हणजे जो प्रमुख आहे प्रशासनामध्ये त्याला चीफ एक्झिक्युटिव्ह असं म्हणतात, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर जो मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्याची ती जबाबदारी आहे, ह्या सुद्धा त्याच्याच जबाबदारी आहेत, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, तसं डायरेक्टिंग, मार्गदर्शन करणं. म्हणजे नेमकं काय करायचं, प्रशासकीय जो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो तो सगळ्यात हुशार असला पाहिजे, सगळं त्याला माहीत असलं पाहिजे, सगळं त्याच्या हाताखालून गेलेलं असलं पाहिजे, म्हणजे सगळ्या क्षेत्रातलं त्याला अनुभव पाहिजे. म्हणून आपल्याकडे प्रशासनामध्ये तुम्ही बघा की बढती नावाचा एक प्रकार असतो, पदोन्नती, किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, प्रमोशन.
म्हणजे क्लार्क म्हणून तुम्ही भरती झालात, शिपाई म्हणून भरती झालात, मग शिपायाचे हळूहळू क्लार्क झाला, क्लार्कचे हेड क्लार्क झाला, सुपरवायझर झाला, किंवा सेक्शन ऑफिसर झाला, आणि आणखीन काही वरचं पद असेल तर त्या पदावरती गेला. सुरुवात तुमची कलेक्टर म्हणून झाली तर तुम्ही पुढे अगदी थेट सेक्रेटरी पर्यंत जाऊ शकता, सचिवापर्यंत पण जाऊ शकता. म्हणजे एकदम थेट सेक्रेटरी पद तुम्हाला दिलं जात नाही, एकदम थेट सेक्शन ऑफिसरचं पद दिलं जात नाही. एकदम पोलीसमध्ये भरती झाल्यानंतर एखाद्या पोलीस स्टेशनचा सिनियर PI नाही केलं जात, किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नाही केलं जात, किंवा एकदम मुंबईचा कमिशनर म्हणून भरती एखाद्याची केली जात नाही. कारण त्याला गरज कशाची असते, अनुभव मिळाला पाहिजे. तो वरच्या पदावरती गेलेला माणूस कसा असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे, तसाच तो अनुभवी पण असला पाहिजे. ज्ञान आणि अनुभव याच्यामध्ये पण बराच फरक आहे. तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, माहिती आहे, सगळं आहे, पण अनुभव ही वेगळीच चीज आहे. तो प्रत्यक्ष घेतल्यावरच कळतो, आणि तो घेतलेला असेल तर तुम्ही वाईज, किंवा त्याला विस्डम म्हणतो आपण, तिथे तुम्ही वापरू शकता. आणि विस्डम ज्याची चांगली, तो चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो. तर मार्गदर्शनाची पण गरज असते प्रशासकीय प्रक्रियेमध्ये. एखाद्याचा काय अडथळा येतोय, अडचण येते, तर त्याला योग्य मार्ग दाखवणं. त्याच्यानंतर कोऑर्डिनेटिंग, समन्वय. समन्वय आणि सहकार्य याच्यामध्ये फरक आहे. मागच्या एका लेक्चरमध्ये मी एक मुलाचं उदाहरण दिलं होतं की त्या मुलाला ट्रिपला जायचंय, आणि त्यांनी झोपताना आईला सांगितलं. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं एक टेक्स्टबुक आहे, अवस्थी अँड माहेश्वरी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. इंग्लिश मीडियमचे जे मुलं आहेत त्यांनी ते जरूर घ्या. अवस्थी अँड माहेश्वरी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन प्रसिद्ध पुस्तक आहे, अनेक एडिशन्स त्याच्या निघालेले आहेत, आणि भारतामध्ये ते खूप प्रचलित आहे. तर अवस्थी अँड माहेश्वरीच्या पुस्तकामध्ये हे उदाहरण आहे, स्टँडर्ड उदाहरण समन्वयाचं. तर त्या मुलाला ट्रिपला जायचंय, तो आईला सांगतो की रोजच्या पेक्षा एक अर्धा तास गजर आधी लाव. आई म्हणते ठीक आहे, 5चा गजर आहे तर आपण 4:30 लावूया. भाऊ आणि बहीण ते ऐकतात, आणि झोपायला जाताना त्यांना असं वाटतं की आपण पण याला मदत करायला हवी, आणि हा मगाशी म्हणाला होता की गजर अर्धा तास आधी लावा. लावला असेल की नाही माहित नाही, आपण लावून टाकावा. तिघ जण अर्धा अर्धा तास गजर मागे नेतात, तो गजर काहीतरी 3:30-4चा होतो. सहकार्य केलेलं आहे, पण सगळ्यांमध्ये समन्वय नाहीये. त्याच्यामुळे त्या मुलाला तास दीड तास आधी उठावं लागलं, त्याचा वेळ फुकट गेला, कारण त्याला मग ट्रिपच्या वेळेला झोप येत असेल. ही ट्रिप होती म्हणून ठीक आहे, परीक्षा असेल तर अडचण आली असती. म्हणजे सहकार्य नुसतं असून चालत नाही, कामामध्ये समन्वय पण पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍथलेटिक्स मध्ये ते बघितलं असेल की रिले स्पर्धा असतात, 4x400, म्हणजे 1600 मीटरचं असेल तर ते चौघांनी धावायचं असतं. मग त्याच्यामध्ये ज्या टीमचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे ती टीम अर्थातच जिंकण्याची शक्यता जास्त असते. कोऑर्डिनेशन क्रिकेटमध्ये पण तुम्हाला दिसेल की कोऑर्डिनेट एफर्ट्स असतील, कोऑर्डिनेटेड एफर्ट्स असतील तर विक्ट्री तुमची निश्चित आहे. म्हणजे फिल्डिंग चांगलं पाहिजे, बॉलिंग चांगली पाहिजे, बॅटिंग पण चांगली पाहिजे, सगळंच व्यवस्थित पाहिजे. तर कोऑर्डिनेशनची आपण नंतर पुन्हा आणखीन बरीच उदाहरणं बघूया. तर कोऑर्डिनेशन पाहिजे. त्याच्यानंतर रिपोर्टिंग, अहवाल सादर करणं त्याला म्हणतात. दिवसभर तुम्हाला कामाला पाठवलंय, त्याचा संध्याकाळी तुम्ही तुमचा जो कोणी प्रमुख असेल, तुमचा जो कोणी वरिष्ठ असेल, त्याला अहवाल देणं ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण अहवाल आल्याशिवाय तुमचा प्रमुख तुमचं उद्याचं काम निश्चित नाही करू शकत.
तो कोऑर्डिनेट करू शकत नाही, तो प्लॅनिंग करू शकत नाही, ऑर्गनाईज करू शकत नाही, कुठलीच गोष्ट तो करणार नाही, म्हणजे करू शकणार नाही चांगल्या पद्धतीने. त्यामुळे प्रत्येकाने रिपोर्ट करणं की ह्या गोष्टी झालेल्या आहेत, इथपर्यंत झालंय, याच्यामध्ये या अडचणी आहेत, हे जास्त सक्सेसफुली झालेलं आहे. मग त्याप्रमाणे उद्याचं प्लॅनिंग कंपनीला किंवा त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला करता येतं. आणि सगळ्यात शेवटी मी मगाशी म्हटलं तसं, लास्ट बट नॉट द लीस्ट, बजेटिंग. प्रत्येक संघटनेला, प्रत्येक प्रशासनाला बजेटिंग करावंच लागतं. म्हणजे आपण जे काही काम करणार आहोत ते करण्यासाठीचा पैसा उपलब्ध आहे का, तो कुठल्या मार्गाने होऊ शकतो, किती प्रकारे होऊ शकतो, हे सगळं त्यांनी पाहिलं पाहिजे. तर हे झालं प्रशासन. तर प्रशासन इथे सांगण्याचा मुद्दा या स्लाइडमध्ये एवढाच आहे की ही रोजची प्रक्रिया आहे, प्रत्येक जण ते करत असतो. आता आपल्याला फरक बघायचा आहे तो लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन. लोक म्हणजे सार्वजनिक, या अर्थाने लोक हा शब्द वापरलेला आहे. तर तुम्ही सार्वजनिक प्रशासन असं म्हणू शकता. आणि खाजगी प्रशासन, सरकार आणि खाजगी कंपन्या. अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर सरकार आणि खाजगी कंपन्या. आता सरकार म्हटल्यानंतर परत सरकारचे परत दोन प्रकार पडतात. दोन प्रकारच्या व्यवस्था सरकारी प्रशासनामध्ये साधारणपणे असतात. एक तर सरकारी खाती. आता रेल्वे हे खातं आहे, किंवा कृषी खातं आहे, महसूल खातं आहे, शिक्षण खातं आहे, आणि महामंडळ खातं याचा अर्थ डिपार्टमेंट, आणि महामंडळ म्हणजे कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन is an independent entity. Corporation has a personality, legal personality. कॉर्पोरेशनला एक कायदेशीर व्यक्तिमत्व असतं. आता उदाहरणार्थ एसटी महामंडळ, स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन MSRTC, किंवा एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, हे सगळे सरकारी आहेत पण महामंडळ आहेत, डिपार्टमेंट नाही आहेत. म्हणजे यांचं स्वतःचं वेगळं बजेट असतं, यांची स्वतःची नोकर भरतीची प्रक्रिया असते, यांच्या स्वतःची कामकाजाची रोजच्या पद्धती ते स्वतः तयार करतात. त्यांचा एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतं, त्यांचा एक चेअरमन असतो, आणि ते स्वतंत्रपणे निर्णय घेतात. ते बाजारामधून पैसे पण उभे करू शकतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये MTNL, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, आधी काय होतं, दूरसंचार खातं होतं, टेलिकॉम डिपार्टमेंट, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट, दूरसंचार खातं. तर ह्या दूरसंचार खात्याचा कारभार खूपच संथ चालायचा. म्हणजे माझ्या वडिलांनी फोनसाठी रजिस्ट्रेशन केलं, फोन मिळावा म्हणून. मग ते वेटिंग लिस्टमध्ये त्यांचा नंबर आला, आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांना फोन कधी बघता आला नाही. त्यांच्यानंतर 10 वर्षांनी आमच्या घरी फोन आला. म्हणजे हे दूरसंचार खात्याचं काम होतं, संथपणे चाललेलं काम होतं. दूरसंचार खात्याला एवढ्या पॉप्युलेशनला सेवा पुरवणं कठीण झालं होतं. म्हणून मग काम सोपं जावं, काम चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून मग दोन कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आली. BSNL आणि MTNL, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, आणि काय भारत संचार निगम लिमिटेड, BSNL. दिल्ली आणि मुंबईसाठी MTNL आणि बाकीच्या सगळ्या भारतासाठी BSNL. मग त्यांनी सर्व्हिसेसमध्ये थोड्या सुधारणा केल्या. MTNL आल्यानंतर मुंबईमध्ये बदल झाले,
पूर्वी 1 रुपया टाकला किंवा 8 आणे टाकले की कितीही वेळ बोला असं होतं. मग यांनी थोडेसे बदल केले. मग एक 3 मिनिटाला 1 रुपया, मग 1 मिनिटाला 1 रुपया, ते रेट्स वाढत गेले. त्याच्यानंतर सर्व्हिसेसची क्वालिटी पण वाढत गेली, चांगली होत गेली. ऑप्टिकल फायबर नेटवर्क उभं केलं गेलं आणि हे जे ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे त्याच्यामुळे मग आवाजाची क्लॅरिटी आली. एक 25-30 वर्षापूर्वी फोन म्हणजे आवाज अजिबात नीट यायचा नाही, आरडाओरडा करावा लागायचा, तेव्हा कुठे समोरच्याला थोडंफार कळायचं. डिस्टर्बन्सेस खूप असायचे त्याच्यामध्ये. पण आता ते सगळं बदलून गेलेलं दिसतं. तर MTNL, BSNL यांनी आणखीन थोडीशी प्रगती केली. त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे त्याचं खाजगीकरण झालं. रिलायन्स किंवा मग वोडाफोन म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनीज, भारतातल्या मोठ्या कंपन्या, प्रादेशिक किर्लोस्कर वगैरे अशा कंपन्या किंवा स्थानिक कंपन्या, मुंबईतल्याच कंपन्या असतील, पुण्यातल्याच असतील, साताऱ्यामधल्या असतील किंवा लघु उद्योग असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, तर ह्या सगळ्या खाजगी झालं. तर खाजगी उद्योगांना टेलिकॉम क्षेत्रामध्ये परवानगी दिल्यानंतर मग तुम्हाला आता दिसेल की आता वेटिंग लिस्ट वगैरे काही नाहीये. 1 तासाभरामध्ये तुम्हाला कनेक्शन मिळू शकतं आणि तासाभरात तुम्ही जगभराच्या कुठल्याही टोकाला असलेल्या दुसऱ्या तुमच्या मित्राशी किंवा परिचित व्यक्तीशी चर्चा करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता. आता तंत्रज्ञानही बदललं, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण खाजगी प्रशासनामुळे या सगळ्या कामांना वेग पण आला. तर खाजगी प्रशासन म्हणजे खाजगी कंपन्यांचं प्रशासन. कंपन्यांना पण मगाशी सांगितलं तसं पॉस्ट कॉर्प सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. त्यांना पण रिक्रुटिंग करायला लागतं. टाटामध्ये पण रिक्रुटिंग होतं, रिक्रुटमेंट होतं, रिलायन्समध्ये पण होतं. त्यांच्या पद्धती त्यांच्या वेगळ्या असतात, त्यांच्या स्वतःच्या पद्धती असतात. तिथे सगळे रिझर्वेशन्स वगैरे सगळे नियम पाळले जातीलच असं नाही, पाळण्याची गरज अजून तरी नाहीये. कोणाला कधी नोकरीवरून काढून टाकायचं याचे नियम प्रायव्हेट कंपनीमध्ये वेगळे असतात, तिथलं प्रशासन वेगळं असतं. तिथलं प्रशासन तुम्हाला वरवर तरी सगळं अगदी चकचकीत दिसेल, म्हणजे ग्लासचे ऑफिसेस, कॉम्प्युटर्स किंवा लॅपटॉप्स किंवा आयपॅड्स, त्याच्यावरती सगळं काम चालेल. पण तिथे पण प्रॉब्लेम्स आहेत, तिथे पण करप्शन आहे, तिथे पण हेवे दावे आहेत, एकमेकांना खाली खेचणं आहे, राजकारण आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त माणसं एकत्र आली की राजकारण सुरू होतं, हा बेसिक नियम आहे. मग ते खाजगी प्रशासनात असतील किंवा लोक प्रशासनात असतील, त्याच्याने काही फारसा फरक पडत नाही. तर खाजगी आणि लोकप्रशासन हा फरक आहे. आता एक होमवर्क म्हणून तुम्हाला आपण जी काही चर्चा केली त्याच्या आधाराने तुम्ही यातले फरक मला सांगा. पहिल्यांदा उदाहरणं सांगा, त्याच्यानंतर मग नोकर भरतीच्या प्रक्रिया त्यातले फरक, वेतनाच्या संबंधाने असलेले फरक, नोकरीच्या स्थिरतेसंबंधी असलेले फरक. अजूनही बघा, लोकांची मानसिकता आता बदलायला लागली आहे. मोठ्या शहरात ती बऱ्यापैकी बदलली आहे, पण अजूनही छोट्या शहरांमध्ये, खेड्यांमध्ये सरकारी नोकरी याला खूप किंमत आहे. सरकारी नोकरी असली म्हणजे कसं निश्चिंत, कायम आयुष्यभर नोकरी राहणार, पगार मिळत राहणार, पगार वाढत राहणार, बढती होत राहणार, चिंता नाही. खाजगी नोकरी म्हणजे टांगती तलवार, कधी नोकरी जाईल माहित नाही. वस्तुस्थिती आहे, त्याच्यामध्ये खोटं काही नाहीये. त्यामुळे पण आता असं झालं की लोकांना नोकऱ्या बदलायची पण सवय लागली. ॲट्रिशन ज्याला म्हणतो आपण, सतत बदलत राहतात लोक नोकऱ्या आणि जिथे चांगली संधी मिळेल तिकडे पुढे जात राहतात. तर तरुण पिढीला आता तसं वाटत नाही की आपण एका ठिकाणी राहिलो, नोकरीला लागलो आणि 50, 30, 40 वर्ष तिथेच नोकरी केली. अमेरिकेमध्ये तर अशा माणसाला बुद्धू समजतात की ज्याला डिमांड नाहीये, जो आपल्या कंपन्या बदलत नाही. तो का बदलत नाही तर त्याला कोणी बोलवत नाहीये आणि तो आहे तिथे कसा बसा तग धरून राहिलेला आहे. किंवा अमेरिकेत जे सरकारी प्रशासनामध्ये काम करतात ते म्हणजे अगदीच खालच्या दर्जाचे असं समजलं जातं. ज्यांना कुठे बाकी ठिकाणी स्थान नाहीये ते इकडे आले आहेत असं समजलं जातं. तर खाजगी आणि लोकप्रशासनामधले फरक
असा एक प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने कल्पना करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने शोधा आणि ते फरक सांगण्याचा प्रयत्न करा. हा, खाजगी प्रशासनामध्ये तुम्हाला दिसेल पगार प्रचंड आहेत. विशेषतः IT क्षेत्रामध्ये इन्फोसिस असेल किंवा विप्रो असेल, मग ते काही कोटींचं पॅकेज तुम्हाला 22-23व्या वर्षीच मिळतं. ते सरकारी कंपन्यांमध्ये केवळ अशक्य आहे. सरकारी नोकरांचे पगार 5व्या वेतन आयोगापासून थोडेसे वाढायला सुरुवात झाली. 5वा, 6वा, 7वा याच्यामध्ये 7व्यामध्ये मोठी वाढ झालेली तुम्हाला दिसेल. 6व्यामध्ये मॅक्झिमम वाढ झाली. पण तरीही खाजगी कंपन्यांच्या तुलनेमध्ये ती वाढ खूप मर्यादित आहे. त्यामुळे खाजगी आणि लोकप्रशासन यातला फरक तुम्हाला शोधायचा आहे. हा आजचा तुमचा गृहपाठ किंवा होमवर्क असेल. तुम्ही ते लिहा आणि ग्रुपवर टाका, म्हणजे मला पाहता येईल. आता शासन आणि प्रशासन याच्यातला फरक बघूया आपण. आपण आधी राज्य म्हणजे काय हे सगळं बघितलंय. पेपर नंबर 2च्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. राज्य म्हणजे काय किंवा राष्ट्र म्हणजे काय हे सगळं आता तुम्हाला माहिती आहे. तो व्हिडिओ तुम्ही आणखीन पुन्हा बघू शकता जर तुम्हाला काही शंका असेल, काही समजलं नसेल तर. पण भारत हे एक राज्य आहे, अमेरिका हे एक राज्य आहे. असे सार्वभौम राज्य साधारणपणे 200च्या आसपास, 198-199 सार्वभौम राज्य जगभरामध्ये आहेत. प्रत्येक राज्याचं शासन असतं. शासनाच्या वेगवेगळ्या पातळ्या असतात. केंद्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्या खाली येईल ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र शासन. त्याच्या खाली येईल ते स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. हे काय झाल्या अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आणि त्याच्याही खाली आणखीन एक पातळी असते, ते म्हणजे रुरल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय येतं तर जिल्हा परिषदा, तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती. हे झाले सगळे शासनाच्या वेगवेगळ्या पातळ्या. शासन हे असं राष्ट्रीय पासून खेड्याच्या पातळीपर्यंत सगळीकडे तुम्हाला असलेलं दिसेल. आता शासन म्हणजे काय? शासनाचं परत आता कामाच्या आधारावरती विभाजन केलं जातं. हे आपण आधी पण बघितलंय, हे थोडंसं रिव्हिजन होईल किंवा मग आणखीन स्पष्ट होण्याच्या दृष्टीने पण ते गरजेचं वाटतं मला. तर कामाच्या आधारावरती कुठल्याही शासनाचे, जगातल्या कुठल्याही आणि भारतातल्या सुद्धा सर्व पातळ्यांवरच्या शासनाचे 3 विभाग केले जातात. कायदे करणारा विभाग म्हणजे कायदे मंडळ, कायद्याची अंमलबजावणी करणारा विभाग म्हणजे कार्यकारी मंडळ, आणि कायद्याचा अर्थ लावणारा विभाग म्हणजे न्यायमंडळ. तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. लेजिस्लेचर, आता मी पुढच्या वेळेला थोडी आणखीन काळजी घेईन. काही इंग्लिश मीडियम मधून 1-2 विद्यार्थी आहेत, तर काही महत्वाचे शब्द आहेत तिथे इंग्लिश शब्द पण टाकत जाईन, म्हणजे त्यांना सोयीचं होईल. तर कायदे मंडळ, लेजिस्लेचर, द वन विच लेजिस्लेट्स, कायदे करतात ते कायदे मंडळ. कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युशन जे करतात ते एक्झिक्युटिव्ह, अंमलबजावणी करणे. आणि ज्युडिशियरी, दॅट इज न्यायमंडळ. ज्युडिशियरी सुप्रीम कोर्टापासून ते खालच्या स्मॉल कॉजेस कोर्टापर्यंत, पंचायत कोर्टापर्यंत जी काही सगळी व्यवस्था आहे त्याला म्हणतो आपण ज्युडिशियरी. तर कामाचं विभाजन केलेलं आहे. काम अर्थात सगळं कायद्याशी संबंधित आहे. कायदे करणं, कायद्याची अंमलबजावणी करणं आणि कायद्यांचा अर्थ लावणं. आता याच्यामध्ये कायदे करणाऱ्यांमध्ये भारतात कोण कोण येतं तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. आता मागच्या वर्षी तुम्ही ते पाहिलेलं आहे की राष्ट्रपतींना संसदेचा भाग मानलं जातं, कारण ते संसदेच्या
संयुक्त अधिवेशनापुढे पहिलं भाषण त्यांचं देतात, अभिभाषण, ॲड्रेस टू पार्लमेंट, द फर्स्ट स्पीच ऑफ द इयर or the parliament begins with the address of the president. Joint session of the parliament is conducted and president addresses the joint session. राष्ट्रपती हे भाषण देतात, अभिभाषण देतात आणि तिथून सुरुवात होते. राष्ट्रपतींनी सही केल्यावर एखाद्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. A bill gets transformed into a law after the signature of the president. प्रेसिडेंट एखाद्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभेला सांगू शकतो. प्रेसिडेंट एखादं विधेयक नाकारू शकतो, व्हेटो पॉवर वापरू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे प्रेसिडेंट, राष्ट्रपती हे कायदे मंडळाचे भाग आहेत. तसंच ते कार्यकारी मंडळाचे पण भाग आहेत. तर कार्यकारी मंडळ परत त्याचे दोन भाग पडतात, राजकीय आणि अराजकीय. आता राजकीय मध्ये पुन्हा दोन भाग आहेत, नॉमिनल आणि ऍक्च्युअल. नामधारी आणि प्रत्यक्ष सत्ता ज्यांच्या हातात आहे असे. पंतप्रधानांच्या हातामध्ये प्रत्यक्ष सत्ता असते, त्यामुळे ते काय आहेत तर प्रत्यक्ष राजकीय कार्यकारी अधिकारी, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. ते नॉमिनल नाही आहेत, ते रियल आहे. सो प्राईम मिनिस्टर इज द रियल पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. आणि राष्ट्रपती हे नॉमिनल आहेत, नामधारी आहेत, ते फक्त सही करतात. त्यामुळे ते नॉमिनल पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे. पॉलिटिकल आणि अपॉलिटिकल मध्ये किंवा नॉन पॉलिटिकल मध्ये फरक काय तेही आपल्याला पाहायचं आहे. अराजकीय म्हणजे प्रशासन. प्रत्येक खातं असतं, तर खात्याचा मंत्री असतो. मंत्र्याच्या नंतर एखादा राज्यमंत्री असू शकतो आणि त्याच्यानंतर मग त्याचा सचिव असतो. संपूर्ण मंत्रिमंडळाचा एक कॅबिनेट सचिव असतो. कॅबिनेट सचिव, मग खात्याचा सचिव, त्याच्यानंतर मग डायरेक्टर असतो, मग जॉईंट डायरेक्टर असतो आणि मग खाली आणखीन परत डिव्हिजनल कमिशनर्स, कलेक्टर्स, क्लार्क, शिपाई इथपर्यंत ती रचना जाते. म्हणजे शिपायापासून कॅबिनेट सेक्रेटरी पर्यंत ही प्रशासनाची रचना आहे. मला वाटतं आपला वेळ आजचा इथे संपला आहे. आपण थांबूया. 45 मिनिटं तशी झाली आहेत आणि पुढच्या तासाला तुम्हाला जायचं असेल. किती जण आले आहेत मी एक साधारणपणे पाहतो, 13 जण आहेत. खूप चांगली उपस्थिती आहे. 13 मध्ये मी एक म्हणजे 12. तर या 12 जणांना मला जाता जाता परत एक सूचना सांगायची आहे की आत्ता जी एटीकेटीची परीक्षा होणार आहे, कुठेतरी तुम्ही नोटीस वाचाल किंवा कोणाकडनं मित्राकडनं मेसेज तुम्हाला येईल, ती तुमची नाही. जे आत्ता टीवायला आहेत त्यांचा सगळा बॅकलॉग क्लिअर करायचा आहे असं सरकारने सांगितलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. म्हणून त्यांची अगदी शॉर्ट नोटीसवर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची साधारणपणे 1 महिना आधी नोटीस द्यावी असा कायदा आहे, पण तो बाजूला करून कोर्टाने सांगितल्यामुळे आता लगेचच ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ही तुमची परीक्षा नाहीये. तुमचे समजा एटीकेटीचे विषय राहिले असतील तर तुम्ही आता त्या परीक्षा द्यायच्या नाहीये. तुम्हाला कुठून तरी लिंक मिळाली, ती ऑनलाईन परीक्षा होणार आहे, कुठून तरी लिंक मिळाली, तुम्ही तो पेपर दिलात, तर तसं करू नका. ती तुमची परीक्षा नाहीये. तुमची परीक्षा कधी होणार, कशी होणार ते नंतर ठरवलं जाईल. सो थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो सर. उद्या भेटूया आपण. हा सर, थँक्यू. ओके येस ओके सर. मला उद्या पहिली 5 मिनिटं पाहिजे तर बोलायला ठेवूया, कारण मलाही आता दुसरं लेक्चर आहे लगेच. हा सर, चालेल. ओके सर. ओके सर. बाय सर.